माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली असून विजय आपलाच असल्याचं मत उमेदवार संजय शिंदे यांच्यासह बंधू बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले आहे। माढा लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्याचं दिसत आहे। यावेळी विजय आपलाच असल्याचं मत उमेदवार संजय शिंदेंसह बंधू आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। सकाळी माढा निमगाव येथे माढा लोकसभेचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी मतदान केलं। त्यांच्याबरोबर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सपत्नीक मतदान केलंय। तसेच अकलूज येथे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील सपत्नीक मतदान केलं। यावेळी संजय शिंदे यांनी ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याने आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलंय। आज मतदानाला सुरुवात झाली आणि सकाळी 7च्या पहिल्या मतदानापासून लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की आम्ही पहिलं मत त्या ठिकाणी मामा तुम्हाला दिलंय, मेसेज येतात। मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली होती आणि मला फक्त त्या ठिकाणी प्रचाराला जायचं काम करायचं होतं। कुठेही मी या मतदारसंघामध्ये गेलो तरी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद लोकांचा होता। दुपारी 2-2 वाजता जरी गेलो तर लोक वाट बघत बसत होती। त्यामुळं सरकारवरची असलेली नाराजी आणि पवारसाहेबांनी मागच्या 5 वर्षात या मतदारसंघात केलेलं काम ह्याचा अनुभव मला प्रत्यक्ष ह्या सगळ्या 6 तालुक्यामध्ये पाहायला मिळाला। हे आव्हान नव्हतंच, हे बळबळ बांधलेली मोठ होती आणि ती शेवटपर्यंत एका जागेला राहिली का नाही ते सगळ्यांनाच माहीत आहे। भाजपकडून प्रत्यक्षात उमेदवार जरी वेगळे असले तर मात्र लढाई ही मोहिते विरुद्ध शिंदे अशीच जाणार। मोहिते विरुद्ध लढाई असती तर मग मोहितेनीच निवडणूक लढवली असती ना। स्वतःला निवडणूक लढवता येत नाही म्हणल्यानंतर दुसरा उक्ता घेतलेला उमेदवार तुम्ही किती जनतेमध्ये चालवू शकणार आहे? मतदारांना काय आवाहन करताय आज तुम्ही? मतदारांना माझं आव्हान राहील की आदरणीय पवारसाहेबाच्या विचारावरती या मतदारसंघाच्या गेल्या 5 वर्षामध्ये जे पवारसाहेबांनी काम केलेलं होतं आणि त्याचा प्रत्यय भाजप सरकारच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांना आला आणि पुन्हा एकदा लोक आदरणीय पवारसाहेबांच्या काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहायची भूमिका घेते। त्यामागच्या अपेक्षा आहे लोकांची की कर्जमाफी, दुष्काळ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून न्याय मिळेल आणि भविष्यकाळामध्ये नक्कीच न्याय त्यांना दिला जाईल। संजय मामा हेच मोठ्या मताने निवडून येतील असा आशावाद बंधू आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे। मतदारामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि लोकसभेसाठी उभा राहिलेले उमेदवार संजय मामा शिंदे हे प्रचंड मताने निवडून येतील। खरं म्हणजे शेतीच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता। शेतकऱ्याच्या, मजुराच्या, दलिताच्या, गरिबाच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता, परंतु वैयक्तिक पातळीवर हा प्रचार गेला, त्यामुळे प्रचाराची पातळी खालावलेली दिसते। माढा मतदारसंघासाठी सकाळपासूनच चुरशीने मतदान होत असून माढा मतदारसंघातील सर्वच मतदार केंद्रावर चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।